जर तुम्ही घरच्या घरी सोफा साफ करून कंटाळला असाल पण सोफ्यावरचे डाग काही निघायला तयार नाहीयेत, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच. घरात लहान मुलं असताना एकतर सोफा घेऊ नये आणि ती घ्यायची चूक मी केली. 1-1.5 वर्षापूर्वीचा हा माझा सोफा, त्याच्यावरती कोणत्या अन्नपदार्थाचे डाग नसतील असा पदार्थ नाही. प्रत्येक वेळेस काहीतरी सांडलं की आपण ओलं कापड किंवा त्याच्यामध्ये लिक्विड सोप टाकून ते क्लिनिंगचं काम आपण करतच असतो, पण त्याच्यामुळे सोफा डॅमेज होत असतो. पण तुमच्यासारखं मीही युट्यूबला बघून तो साफ करतच असायचे एक 8-15 दिवसातून, पण तरीही ठराविक डाग निघायचे नाहीत आणि पुन्हा सोफा अगोदरच्या सारखाच मळलेला होऊन जायचा. सोफा चांगला होता, टाकून देण्याच्या स्थितीमध्येही नव्हता, पण मला शिफ्टिंग करायचं होतं नवीन घरामध्ये, सो मी अर्बन क्लॅपची सोफा क्लिनिंगची सर्व्हिस घ्यायचं ठरवलं. ते कोणत्या प्रकारे आपला क्लीन करणार आहे याची पूर्ण माहिती ऍपवर त्यांनी दिलेली आहे. त्याच्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा सर्व सोफा बाहेरून ड्राय व्हॅक्यूम केला, आतूनही केला. नंतर त्यांनी इंडस्ट्रियल्स वेगवेगळे लिक्विड वापरून ऍसिड सारखं, कारण त्याच्यातून धूर निघत होता, सो त्याचं योग्य प्रमाण वापरून त्यांनी पुन्हा ते फोमिंग टाइप मध्ये क्लीन करून घेतला आणि नंतर त्यांनी वेट व्हॅक्यूम केलं, ज्याप्रमाणे ऍप वरती सांगितलं आहे. सोफ्या बरोबर मी पिलो ऍड करायचे ऍप वरती राहून गेलेलं, सो त्याचं एक्स्ट्रा पेमेंट मला पुन्हा करावं लागलेलं. जर तुम्ही यूज करणार असाल तर तुम्ही सोफ्या बरोबर त्या पिलोजही ऍड करायला विसरू नका. सो सोफा माझा एकदम अगदी नव्यासारखा झाला होता, पण त्यांनी जसं मेन्शन केलं होतं पेनाचे डाग निघणार नाहीत, सो तसे पेनाचे डाग माझ्या सोफ्यावरचे अजिबातच निघलेले नाहीयेत. थोडेसे प्रमाणात ब्लर झालेले नक्कीच आहेत, बट पूर्णतः ते गेलेले नाही. सोफा वाळण्यासाठी जवळपास 7 ते 8 तास त्यांनी सांगितले होते की तुम्ही पंख्याखाली ठेवा, पण माझ्याकडे खूप पावसाळी वेदर होतं त्यावेळेस आणि प्रचंड पाऊसही चालू होता, त्याच्यामुळे जवळपास मी 12 तास पंख्याखाली ठेवला होता, दिवसभर आणि रात्रभर. सोफा जितका बाहेरून क्लीन झाला आहे तितकाच सोफा व्यवस्थित आणि अगदी डीप क्लिनिंग आतल्या बाजूनेही त्यांनी केलेलं आहे. क्लिनिंगच्या प्रोसेस मध्ये जवळपास माझे 800 रुपयाच्या आसपास पैसे गेले. याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवेल. हा कोणत्याही प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, बिकॉज माझा इथे ऑनेस्ट रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न आहे की ही चांगली गोष्ट आहे, आपण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. ठरवलं होतं की अर्बन क्लॅप आपण एकदा यूज करून बघायचा आणि खरंच ऍटलीस्ट वर्षातून मी म्हणेल एकदा तरी तुम्ही हे ट्राय करा, कारण आपण घरी कितीही क्लीन केलं तरी एवढा डीप क्लीनिंग आपण अजिबात करू शकत नाही. त्याचबरोबर सोफा साफ करताना त्यांच्याकडून काही घाण वगैरे झाले असेल किंवा लिक्विड वगैरे सांडलं असेल, पाण्याचं काही झालं असेल, तर तेही त्यांनी व्यवस्थित क्लीन करून दिलं आहे. सगळं ते साफ करून त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.